नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज चाललेलो आहे पिऊच्या हाताचं प्लास्टर काढायला. तर घरी येऊन काय शूट करायला वेळ भेटला नाही, तर गाडी येतात आम्ही निघालेलो आहोत. तर त्यानंतर मग आता पोचलो हॉस्पिटलमध्ये. गेल्या गेल्या नंबर लागला, कारण की एवढी गर्दी वगैरे नव्हती. कारण की हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं तर लवकर जाणं आणि लवकर घरी येणं, कारण की नंबर वगैरे लागायचा नाही म्हणून आम्ही लवकरच गेलेलो होतो. डॉक्टर यायच्या अगोदर आम्ही जाऊन बसलेलो होतो. त्यानंतर गेल्या पहिला नंबर लागला, कारण प्लास्टर काढायचं होतं. त्यामुळे मग सिस्टर काढीत आहे. तो बघा ह्या यांनी काढतात त्याचा आवाज वगैरे बघूनच असं मलाच कसं तरी होत होतं. पण पिहूला काहीच वाटलं नाही. म्हणजे असं ज्यावेळेस प्लास्टर करून आणलेला हात वगैरे ती बेशुद्ध वगैरे होती. म्हणजे तिला बुलीचं इंजेक्शन वगैरे दिलेलं होतं. त्यावेळेस हात बघूनच मला वाईट वाटलं होतं. पण तिला नाही, तिला थोडंसं नंतर शुद्ध आल्यानंतर थोडंसं वाटलं. पण नंतर म्हणलं काही नाही होत, जाऊन ते हात हे झाला. आणि आज काढायलाचा होता आम्हाला शुक्रवारी, पण दुसऱ्या दिवशी आलो. तर तिला एवढी घाई झाली होती, केव्हा माझा हात काढायचा. एक दिवस आम्ही लेटच गेलो, कारण की टाईम नव्हता आणि तिची शाळा पण होती. त्यामुळे मला उद्या सुट्टी, मग जाऊ आपण. मग आता तिचा हात काढून घेतोय. तिचा आवाज वगैरे बघूनच बघा, हाताला लागन त्यांना मी सांगत होते हळूच काढा. त्या दिवशी कापलं होतं. काय थोडं थोडंच कापल ना ते. कापलं झालं बाय, पट मोकळं पहिलं. काढायला जात हात बारीक झाला काय तू? प्लास्टर काढलं, त्यानंतर पुन्हा एक्सरा काढला आणि मग आत्ता हात वगैरे साफ केला. पण एवढा काही निघला नाही आहे, पण छान. त्यानंतर इथं हे बघा, पहिलं एक जुनंच होतं, त्यानंतर एक अजून नवीन आणलेलं आहे. आणि ते सिद्धीला दाखवित होती पिऊ, कारण सिद्धी पण आमच्याबरोबर आलेली होती. म्हणली मला पण यायची, तर हात कसा काढतात बघायला. तुला म्हणलं बघ असा काढतात, पळताना नीट पळत जा, चालताना नीट चालावा वगैरे असं, कारण की त्यांची नुसती मस्ती असते. म्हणलं बघ कसं होतं. त्याचा हात काढला तर तिला असा आनंद झाला होता, तर मोकळा हात झाला आहे म्हणून. पण अजून तिला पट्टी वगैरे बांधायला लावलेली होती, ती पुढे दाखवते मी तुम्हाला. कारण हात क्लिअर चमकत वगैरे काहीच नव्हतं. तिला मग दुखतो का, तशी ती प्लास्टर होतं ते हाताने सुद्धा उचलायची. तिला दप्तर वगैरे काही उचलायला सांगितलं नव्हतं. त्या आता हाताला थोडीशी अशी साधी पट्टी ही केली. 15 दिवस तिला गोळ्या औषधं वगैरे दिलं. आणि आता आम्ही निघालो बाहेर. आज शनिवार होता, गोळ्या औषधं घ्यायची होती मामाची, पण ती घेतली. त्यानंतर बाहेर आलं काही खाल्लं नाही असं होईन का. मला तर आज उपवासच होता, त्यामुळे मग पिऊ सिद्धी आणि तिच्या पप्पाचं चाललं होतं. पिऊने वडापाव घेतला, सिद्धीने समोसा ढोकळा वगैरे खायचं. मला म्हणत तुला नाही खायला, तू आपलं वेपर्स घे. मग त्यानंतर मी वेपर्स घेतलं. छान लागतं बा, कशी बोलते मला. मग यांचं चाललंय खायचं. थोडेफार केळं वगैरे घेतली, उपवास होता त्यामुळे ना. आता आम्ही घरी निघालोय. तर सिद्धी दरवेळेस पुढंच बसत असते. तिला म्हटलं आज मी बसणार. तुम्ही दोघांनी पिऊ शांत बसलेली होती, सिद्धीची वळवळ चाललेली होती. तर चला, मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा तिला 15 दिवस असं हाताला बांधतं, त्याच्यामध्ये टेन्शन येतं. पिऊला आमच्या कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येतं, काय सांगावं. माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तिलाच असतं.